25 च्या निमित्ताने आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. 12 मॅन्स मराठेवाडीचं प्लीज आपण यायचं आहे. त्यानंतर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर एक श्रद्धांजली वाहिली जाईल. लवकर आपण आतमध्ये जायचं आहे. आपण जिथे आहात तिथे सगळ्यांनी उभं राहायचं आहे. प्लीज मी विनंती करेन. आपण सगळ्यांनी जिथे आहात तिथे उभं राहायचं आहे. आपण ज्यांच्या नावानं मात्र आज चषक हा खेळवत आहोत, अगदी अकस्मित असं निधन त्यांचं झालं. अचानक आपल्यातून निघून गेले आणि आज त्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवतानाही खूप दुःख होतंय. पण त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याचं काम या वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक टीमने केले. कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025च्या निमित्ताने आणि विशाल यांना आपण इथून श्रद्धांजली वाहणार आहोत. तर सगळ्यांनी जिथे आहात तिथे उभे राहायचं आहे. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. विशाल स्मृती चषकाच्या निमित्ताने आपण विशाल यांना मात्र इथे श्रद्धांजली वाहिली. आज हा अगदी हसता चेहरा आपल्यातून अचानक निघून गेलाय आणि आज भरपूर सारी आठवण सगळ्यांनाच येतोय. आज आठवणीचा उजाला देणारी मात्र ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते आपल्याला. श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुकच्या निमित्ताने त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना मात्र इथून वाहिली जातोय. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आणि आपण तयार आहोत. तुम्ही पाहताय, निहारताय, अनुभवताय कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे बुद्रुक आयोजित एक दमदार रुबाबदार रबर बॉल स्पर्धा. आणि या स्पर्धेतील अंतिम सामना रंगतोय वाकुर्डे खुर्द आणि मराठेवाडी या दोन संघांमध्येच. मेगा फायनलचा पहिला बॉल अनुराज गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतात. सायकिनला फलंदाज विजयला पाहतोय आपण. नॉन स्ट्रायकिंगला अमर मराठे पाहायला मिळतात. इथे आपल्याला इथे ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. एकदा मात्र घेताना पाहायला मिळतील. मेगा फायनल मधली पहिली धाव येताना पाहायला मिळाली विजय यांच्या बॅटमधून. विराज गोलंदाज, या गोलंदाजाने आज दिवसभरामध्ये इम्प्रेस केले. इथून अमर मराठे सायकिनला पाहायला मिळतात. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटला ब्रश झाला होता, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. त्याच्यानंतर हा डॉट बॉल आलाय. अविराज अगदी कमी वयामध्ये आपल्या नावाचा डंका, नावाचा बोलबाला सातत्याने मात्र या गोलंदाजांनी दिला गेलाय. आणि तेच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला मात्र पाहायला मिळतात. खूप छान क्रिकेट आजच्या दिवसभरामध्ये रंगताना पाहायला मिळालं, डंकताना पाहायला मिळालं. आणि आज मेगा फायनलमध्ये प्रवेश करत असताना अमर मराठे आणि अविराज या दोघांमध्ये रंगलेला सामना. बॉल झाला, अतिरिक्त हाईट मिळाली आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल झालाय फ्लाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषा पार, 4 चौकार. दमदार स्पर्धा आणि त्याबरोबर पाहायला गेलं तर मेगा फायनलचा हा सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. अप्रतिम मात्र खेळ पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बेस्ट अविराज अमर मराठे यांच्या विरोधामध्ये लांब लचक अगदी दे धनाधन ठासून ठोकून दिलाय. बॉल सीमारेषा पार पाठवूनही दिलाय. येथील धावा 6 षटकार. 12 धावा धावपालकावरती मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम इथून बॅटिंग सजवताना इथे मात्र पाहायला मिळतात. एक खेळ आहे आणि खेळाडूचा क्लास आहे. अविराज कधी तर अमर मराठे या दोन चांगल्या खेळाडूंमध्ये मात्र रंगलेला हा सामना फायनलचा मेगा फायनलचा सामना. त्याच्यानंतर पाहायला गेलात तर एक दोन्ही टीमची ताकद सातत्याने मात्र या असोसिएशनने पाहिली गेली.
बत्तीसशे स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं आणखी एक चांगला बॉल, परंतु बराचसा बाहेर वाईट बॉलचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळतो. इथे आक्रमण करावं लागेल, आक्रमण केलं इथे अमर मराठी ह्या फलंदाजाने आणि त्याच्यानंतर मात्र त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जातोय. अविराज अनुभव कमी आहे परंतु चाणाक्षाने चतुर म्हणून गोलंदाजी ओळख राहिली आहे. पॉईंटच्या डोक्यावरून खेळले जरूर, तिथे धावा जास्त मिळणार नाही आहेत, एकच साव मिळेल तिथे. चांगली गोलंदाजी रणनीती आखून गोलंदाजी मात्र केली जातोय. मोठा फटका जरूर खेळले होते, त्याच्यानंतर मात्र अगदी वाईट वारकर थोडंसं हाईट फॅक्टर पाहायला मिळालं, त्याला अगदी नाही लजस्त मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळणं भाग पाडलं. परत एकदा त्याच दिशेने त्याच टप्प्यावरची गोलंदाजी, एकच धाव मात्र मिळेल. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 14 रन स्कोर बोर्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडू तेवढेच चांगले आहेत आणि तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र खेळून पाहायला मिळालं. पहिला षटक 14 धावांचा आलंय. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतर मिळतं असं म्हटलं जातं. निराशा जरूर इथे मात्र आली असेल, धावा येत नसतील, परंतु त्यानंतर तुम्हाला कमबॅक करावा लागेल. अमर मराठी त्या कमबॅक करण्यासाठी ओळखले जात आहेत. विजय हे सुद्धा त्या कमबॅक करण्यासाठी ओळखले जात आहेत. विजय मराठे आणि अमर मराठे दोन मोठे फलंदाज. समीर गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. हाई बॉल खेचून काढलाय, गॅप शोधून काढले, वन बाउन्स बॉल सुसाट निघालाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आल्या धावा. 4 4 4 चौकार. चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 18. धावसंख्येमध्ये बदलाव करण्यात येतील. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या, माफी असावी. इकडे थोडंसं गुणलेखनामध्ये आमच्या राहून गेले, 2 व्हाईट बॉल आले होते. आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 19 धावा. चांगला बॉल समीर यांचा. मागच्या बॉलमध्ये बऱ्याचसे वाईट पाहायला मिळाले होते, त्याच्यानंतर मात्र हा चांगला बॉल हाताला गेले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना मात्र पाहायला मिळत आहेत. 2 बॉल हातालेत, 5 धावा खर्च केलेत. आता स्ट्राईक एनला आलेत अमर मराठी. दोन बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आल्या त्या 20. तीन बॉलचा खेळ झालाय. आई बॉल चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, स्किट जरूर झाले होते तिथे. झेल पकडलाय अप्रतिम आणि फलंदाज बाद. आणखी एक महत्वाचा विकेट बाद आणि फलंदाज महत्वाचा विकेट महत्वाच्या वेळी प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. अमर मराठे बॅक टू टेक आउट. 20 या धावसंख्येवरती 21 या धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी इथून मात्र पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत. दीपक मराठे. बॉल चांगला समीर. ओहो, इथे मात्र पाहायला गेला तर हिट विकेट. फलंदाज बाद समीर अगदी चतुर आहे. दोन्ही गोलंदाज वयाने लहान आहेत, परंतु आज आपल्या नावाचा डंका पेटवताना मात्र पाहायला मिळाले. टीम वाकुर्डे खुर्द कडनं मराठेवाडी वर्सेस वाकुर्डे खुर्द दोन्ही दादा टीम 32 मधील आणि आपल्या नावाचा डंका पेटवताना या दोन गोलंदाजांनी आज दाखवलंय. फलंदाज अमर मराठे बाद झाले, त्याच्यानंतर मात्र दीपक मराठे आले, तेही बाद झाले. 2 विकेट बाद. धावसंख्या 21 वरती मात्र स्थिरावत असताना मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या षटकातील बॉल इथे मात्र झालेले आहेत 5 बॉल, म्हणजे शेवटचा बॉल 21वा आलेला आहे तिथे. आई बॉल चांगला टाकलाय तिथे, चांगला टप्पा लाईन लेंथ. इथून मात्र एकदा वंडीच्या स्वरूपामध्ये येईल. इनिंग समाप्त झाली.
इथून पाहायला गेलं तर पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम मराठेवाडी जमवल्यात 22 धावा आणि विजयासाठी आता 23 धावांची गरज असणार आहे ती टीम वाकुर्डे खुर्द ह्या टीमला. चल लगेच मैदानामध्ये आपण यायचं आहे क्षेत्ररक्षणासाठी. खूप छान आयोजन आपण पाहायला मिळालं या स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहायला गेलं तर आम्हाला या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक इथे आम्हाला देण्यात आलेले आहेत 10,001 रुपये रोख रक्कम. इथून सौजन्य आदरणीय दादासू रघुनाथ पळवळ साहेब सोनाई प्रतिष्ठान आणि त्याचबरोबर कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून देण्यात आलेले त्यांचं मनापासून आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 7,001 रुपया सौजन्य प्रमोदजी गलगुडे साहेब पप्पू ओमकारजी डफळे साहेब ऋतिकजी माने साहेब. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 5,001 रुपया सौजन्य सचिनजी मस्के साहेब विकीजी माधळे साहेब आणि प्रवीणजी कुडाळकर या सगळ्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर पाणी सौजन्य संग्रामजी पाटील साहेब यांचं मनापासून आभार. चेंडू सौजन्य अभिजित जाधव साहेबांचंही मनापासून आभार आम्ही व्यक्त करत आहोत. विशेष सहकार्य नैतिक विशाल माने आणि राख्या रेसिंग क्लब वाकुर्डी बुद्रुक या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि पूर्ण श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डी बुद्रुक यांच्याकडनं सर्व आकर्षक ट्रॉफीज मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांचे मनापासून आभार. या सगळ्या बक्षीस दात्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आज कोपरीगाव मैदानामध्ये मात्र हा स्पर्धा रंगताना पाहायला मिळाली. कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 आयोजन यशस्वी आयोजन संपन्न होताना मात्र इथे पाहायला मिळत आहेत. आता येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये गरज आहे विजयासाठी ती 23 धावांची. तेवीस 12 बॉल आणि 23 धावांची गरज. षटक क्रमांक पहिला आणि षटक क्रमांक पहिला घेऊन आलेले आहेत ते अमर मराठे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज दीपक आणि सचिन ही जोडी सातत्याने मात्र आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर वाकुर्डे खुर्द आणि या आपल्या गावाच्या नावासाठी मात्र चांगली खिली करत असताना मात्र पाहायला गेले. वाकुर्डे खुर्द कडनं मात्र इथून दीपक ऑन स्ट्राईक अमर मराठे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दांडी गेली गुल 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 फलंदाज बाद. दीपक बॅक टू द गाउट. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर मात्र जाताना पाहायला मिळते. छान इथे खेळ साकारला जात होता परंतु त्याच्यानंतर ही महत्वाची विकेट पहिल्या मॅच पासून पाहायला गेलं तर या खेळाडूंना मात्र आपल्या नावाचा परिचय दिला होता परंतु त्यानंतर पाहायला गेलं तर इथून महत्वाची विकेट मात्र बाद झाली. बंटी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकदा मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतील. 2 धावे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर इथे मात्र केला जातोय. दुसरी ही धाव बघता बघता मात्र पूर्ण झाली आहे आणि या 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. 23 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. 23 धावा बनल्या जातील का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळतात. बंटी यांच्याकडे अनुभव आहे या अशा प्रेशराइज मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची. अमर मराठे यांच्याकडे मात्र अनुभव आहे की अशा वेळी कशा कोणत्या गोलंदाजी केली पाहिजे कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी केली पाहिजे ही बरीचशी चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर इथून मॅच तेवढीच क्रुशियल होताना पाहायला मिळते. अमर मराठे ऑन फायर. आणखी एकदा दांडीकुल
फलंदाज बाद त्रिफल अच्छी तिथे मात्र केला जातोय. इष्ट्या उद्ध्वस्त दोन्ही फलंदाजांना मात्र इथून पाहायला गेलं तर तशाच प्रकारे बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. आता इथून 2 विकेट माघारी गेलेत. धावफलकावरती धावा 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना पाहायला मिळत आहेत. समीर जाधव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. अमर मराठे गोलंदाज म्हणून पहिल्या षटकामध्ये आपले भारी होताना पाहायला मिळतात. इथे चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. पॉईंटच्या डोक्यावरून परत दूरवरचा प्रवास थोडासा अपुरा पडला. एकदा मात्र कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही घेणार कारण ते रिक्स झाल्याचे तेवढ्या चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं आणि त्याचमुळे इथे थांबवलंय. आता स्ट्राईक मागच्या मॅचमध्ये सचिन यांनी चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. सचिन ही मॅच खेचून आणतील का? आणल्या डेफिनेटली. मोठा फटका खेचलाय. बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार. सचिन यांच्या बॅटमधून मात्र हा आलाय खणखणीत आवाज करणारा शानदार कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 मधील षटकार. सात बॉल 14 या षटकारानंतर समीकरण बदलली गेलेली आहेत. सचिन अजून मैदानामध्ये आहे आणि मॅच खुली गेली आहे. 7 बॉलमध्ये 14ची गरज. अमर मराठे यांच्याकडचा हा शेवटचा बॉल. या टीम मधील हुकमी एका एकच बॉल. या एका बॉलवरती तुम्ही काय काय कराल? फार तर फार डॉट बॉल आणाल आणि ते डॉट बॉल आणले. आता विजयासाठी 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 14ची गरज. 6 बॉल 14 समीकरण मात्र बनलं गेले. मॅच मात्र क्रुशियल म्हटलं होतं इथे मध्ये. मॅच दोन्हीकडे आहे. मॅच कोण जिंकेल हरेल ते सांगता येणार नाहीये कारण मॅच दुल्हनमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अस्थिर चंचल ढुलमुल झुलता हुआ हिलता हुआ संशयात्मक ही सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळतोय कारण ज्या पद्धतीने दोन्ही टीमचा विचार केला स्टार कास्ट असणारी दोन्ही टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं या टीम एकमेकांच्या विरोधामध्ये येतात त्यावेळी वेगळा कौशल्यपूर्ण खेळ सातत्याने मात्र पाहायला मिळतोय आणि तोच खेळ इथे मात्र पाहायला मिळेल का? एका बाजूला आहे टीम वाकुर्डी खुर्द तर दुसऱ्या बाजूला मराठेवाडी की ते वाकुर्डी खुर्द कोणता संघ जिंकेल ते मात्र आता इथून येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी गरज आहे ती 14 धावांची. हा बॉल चांगला आहे. चांगल्या पद्धतीने मात्र इथून खेळून काढलाय. हे देवा मला खूप आव्हानं दे पण ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे असं म्हणण्याची वेळ इथे मात्र फलंदाज समीर यांच्यावरती येण्याची आलेली आहे. समीर मात्र इथून कमबॅक करतील का? स्ट्राईक कन्वर्ट करून देतील का? नाहीये. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ती टिकवण्यासाठी करावी लागते. यश प्राप्त केलंय तुम्ही आज आत्ता दिवसभरामध्ये पण ते त्याचं यशाचं सातत्य तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल तर तुम्हाला बेस्ट ऑफ बेस्ट द्यावं लागेल. गोलंदाज शंकर आलेत. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका जरूर केलाय. आधी स्वतःला सिद्ध करा मग जग आहेच तुम्हाला प्रसिद्ध करायला हे दाखवणारा मनगटी फटका फलंदाज समीर यांच्या बॅटमधून आलाय आणि ते धावा 6 षटकार. आता समीकरण बदलले गेले. येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 3 बॉल 8 समीकरण बदलले गेले. बदलवून टाकले समीर या फलंदाजाने. कॉन्फिडन्स असा ठेवा की यस यू कॅन डू इट मी ते करू शकतोय. त्याचं उत्तम उदाहरण समीर देत असताना पाहायला मिळते. बॅटला ब्रश झालाय जरूर तिथे धावा जास्त मिळणार नाहीयेत. 1 धाव मिळेल. समीकरण पुन्हा परत एकदा बदलले गेले. आता पाहिलं गेलं तर जेव्हा भविष्य धोक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा तुमचा फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. वर्तमान आहे 2 बॉल आणि 7 धावा. मोठा फटका खेळावा लागेल. जे प्रयत्न न करता मिळत नाही ते जीवनभर टिकत नाही आणि जे जीवनभर टिकत नाही ते प्रयत्न न करता मिळत नाही असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. नशिबावरती अवलंबून राहू नका. 2 बॉल 7ची गरज. आता मॅच इथून मात्र जमवली जातोय की काय? इथून मात्र आता 1 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज आहे. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाहीये तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे.
तुम्हाला ओळख निर्माण करून द्यायची आहे। इथून ओळख निर्माण करून देत असताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज शंकर माने, शंकर मराठे, अमर मराठे यांनी चांगली गोलंदाजी केली। शंकर मराठे आले, त्यांनीही मात्र चांगली गोलंदाजी केली, कारण शंकर मराठे यांच्या मात्र तिसऱ्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त करून देतात। मॅच मध्ये परत एकदा बदल आपल्या टीमला आणले, आता मॅच मध्ये बनली गेली टीम मराठेवाडी। 1 बॉल आणि 7 धावांची गरज। ओहो, इथे विजय चॅम्पियन कैलासवासी विशाल स्मृती चषक 2025 चा श्री वाकेश्वर स्पोर्ट्स वाकोडे बुद्रुक संघाने केलेल्या आयोजनामध्ये चॅम्पियन ठरलाय संघ मराठेवाडी अफलातून। चला सगळ्या टीमला विनंती करेन की आपण लगेच इकडे यायचं आहे, बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल।